अतिरेकी हल्ला काश्मीरमध्ये झाला, पर्टिक्युलर हिंदू शोधून अतिरेक्यांनी गोळ्या मारल्या आणि ते सर्व काश्मीरमधलेच नागरिक आहेत, पण ते अतिरेकी संघटनांमध्ये काम करतात. पाकिस्तानमधनं त्यांना पैसा येतो आणि पूर्वी जे राज्यकर्ते होते काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी त्यांना पोसलं होतं, त्यामुळे आता हे इथपर्यंत आलेलं आहे. पण आता जे केंद्र सरकार आहे त्यांनी ठोस पावलं उचलली पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले, ते मावळे फक्त मोर्चा काढण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही पाहिजेत, तर त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि जे अतिरेकी वृत्तीचे लोक आहेत सगळेच मुसलमान अतिरेक्यांसोबतच आहेत, कारण पाकिस्तान जिंकल्यावर जर आपल्या देशामध्ये फटाके वाजले जातात आणि ते मुसलमान लोकच फटाके लावतात, तर तुम्ही एक विचार करा, तुम्ही जिथे मुसलमान संख्येने कमी आहेत, हिंदू जास्त आहेत, तिकडे मुसलमान हिंदूंसोबत राहतात. पण जेव्हा मुसलमानांची संख्या वाढते एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या भागामध्ये, तेव्हा मुसलमान हिंदूंवर दादागिरी करतात. हे आत्तापर्यंत घडत आलेलं आहे. त्यामुळे आता हिंदूंनी जागृत होणे अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण बहिष्कार टाका मुसलमानांवर, माझं स्पष्ट मत आहे. आणि कोणीही 3 वर्ष काश्मीरमध्ये कोणत्याही हिंदूंनी जाऊ नये. त्यांना अक्षरशः भीक मागायची पाळी येणार, मग तेच वठणीवर येणार, मग ते अतिरेकी लोकांना तिकडे सपोर्ट करणार नाहीत, त्यांच्या घरात ठेवणार नाहीत, कारण ते अतिरेकी घरात काश्मीरी लोकांच्या येतात, राहतात आणि हिंदूंवर हल्ला करतात. हे आत्तापर्यंत सर्व उघड झालेलं आहे. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे, सर्व हिंदू बांधवांना, तुम्ही जातीमध्ये आपापसात भांडू नका. मराठी, गुजराती, मद्रासी असं करू नका. तुम्ही हिंदू म्हणून एकत्र या आणि संपूर्ण मुसलमानांवर बहिष्कार टाका. कारण बांगलादेशी मुसलमानांची संख्या प्रचंड देशामध्ये वाढलेली आहे. इथले मुसलमान आहेत तेही त्यांना सपोर्ट करतात धर्माच्या नावाखाली. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. त्यासाठी संपूर्ण हिंदू धर्मीयांनी मुसलमानांवर 100% नाही, 1001% बहिष्कार टाकला तरच हिंदू धर्म टिकेल, नाहीतर परिस्थिती पुढे बिकट होत जाणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवरायांचे मावळा म्हणून माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे, हिंदू बांधवांना, की आता जर तुम्ही जागृत नाही झालात तर पुढचा काळ हिंदूंसाठी कठीण आहे. बस. जय महाराष्ट्र.